अहमदनगर बिझनेस डिरेक्टरीमध्ये आज ऑनलाईन आपल्या दुकानाची नाव नोंदणी करता लिंक शेअर केलेली आहे. तर यामध्ये या पद्धतीचा फॉर्म तुमच्यासमोर लिंकवर क्लिक केल्यानंतर येईल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या फर्मचं नाव टाकायचं आहे. ज्याच्याकडे GST नंबर असेल त्यांनी GST नंबर टाकायचा आहे आणि ज्याच्याकडे GST नंबर नसेल त्यांनी फर्मच्या नावापासून सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम ज्यांच्याकडे GST नंबर नाही आहे त्यांच्याकरता मी सांगतो की ज्यांच्याकडे GST नंबर नाही आहे ते मराठी किंवा इंग्लिश दोन्हीपैकी कोणत्याही लँग्वेजमध्ये त्यांची जी काही डिटेल्स आहेत ते यामध्ये टाकू शकतात. आता रूपचंद फर्मचं नाव टाकलं, या इथे तुम्हाला पिनकोड टाकायचं आहे. त्यानंतर या इथे पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा जो व्यवसाय आहे तो ही जी लिस्ट दिलेली आहे यापैकी कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतो ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. मग यामध्ये आपण जे आपला व्यापाऱ्यांचा जो बिझनेस आहे आणि त्या रिलेटेड असणाऱ्या सर्व्हिसेस अँड कॅटेगरीज आपण यामध्ये घेतलेल्या आहेत. तर आपला व्यवसाय भुसारमध्ये बसतो, आपण भुसार सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर आपण कोणत्या तालुक्यामध्ये येतो तो तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यामधल्या कोणत्या एरियामध्ये येतो तो एरिया सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर या इथे तुम्हाला 3 मोबाईल नंबर टाकण्याची सुविधा दिलेली आहे. त्यानंतर घरचा दुकानचा पत्ता, मेल ID आणि वेबसाईट. आता यामध्ये कमीत कमी एका व्यक्तीचं नाव आणि त्याचा मोबाईल नंबर तुम्हाला द्यायचा आहे तुमच्या फर्मच्या. तर मी इथं माझंच नाव टाकतो. एवढं टाकून झाल्यानंतर जर तुमच्याकडे 3 व्यक्ती असतील, तिघांचे वेगवेगळे मोबाईल नंबर असतील तर तुम्ही सेकंड नंबरला कॉन्टॅक्ट पर्सन जो आहे त्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव टाकू शकता, त्याचा मोबाईल नंबर, तिसऱ्या व्यक्तीचं नाव, त्याचा मोबाईल नंबर, तुमच्या घरचा लँडलाईन नंबर, शॉपचा लँडलाईन नंबर, मेल ID आणि वेबसाईट. हे कंपल्सरी नाही आहे. जर तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर सोडून दिलं तरी चालेल. त्यानंतर चेक या बटनाला क्लिक करायचं आहे. चेक या बटनाला क्लिक केल्यानंतर या इथे तुम्ही जी माहिती भरली आहे ती तपासून घ्यायची आहे, तुम्हाला बरोबर भरली की नाही. आणि त्यानंतर जर सर्व काही बरोबर असेल तर तुम्हाला सेव्ह या बटनाला क्लिक करायचं आहे. आणि जर काही भरायचं राहिलं आहे किंवा काही चुकीचं भरलं आहे त्याकरता तुम्ही एडिटला क्लिक करून परत ती माहिती एडिट करू शकता. आता मी सेव्ह करतो. सेव्ह या बटनाला क्लिक केल्यानंतर या पद्धतीने तुम्हाला मेसेज येणार आहे, धन्यवाद, आपल्या फर्म कंपनी दुकानची यशस्वी नोंदणी झाली आहे. पुढील 7 ते 8 दिवसात आपल्याला डिरेक्टरीची लिंक येईल. तसेच आपल्या दुसऱ्या फर्मची नोंदणी करायची असेल तर खालील दिलेल्या नवीन नोंदणी या बटनला क्लिक करा. आपला जो बिझनेस आहे, आपल्याकडे मल्टिपल फर्म्स आहेत, त्यापैकी दुसऱ्या फर्मचं आपल्याला जर नाव नोंदणी करायची असेल तर तुम्ही इथं नवीन नोंदणीला क्लिक करून नोंदणी करू शकता. आता मी इथं नवीन नोंदणीला क्लिक करतो. सर्वप्रथम मी काय दाखवलं, ज्याच्याकडे GST नंबर नाही आहे त्याचं कसं रजिस्ट्रेशन होणार आहे. आता ज्याच्याकडे GST नंबर आहे त्यांनी काय करायचं आहे की त्यांचा GST नंबर या इथे फक्त टाकायचा आहे. हा GST नंबर टाकल्यानंतर त्याच्या बाजूला जे बटन आहे लाल कलरचं क्रॉसमध्ये त्याला क्लिक करा. तुमच्या फर्मचं नाव इथं तुम्हाला येईल, लीगल नाव काय आहे ते येईल, म्हणजे प्रोप्रायटरचं नाव, तुमचा पत्ता, पिनकोड वगैरे. हे जर तुमचं सगळं बरोबर असेल तर ग्रीन कलरचं जे खाली आलेलं बटन आहे नोंदणी करा, याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही नोंदणी करायला क्लिक कराल ॲटोमॅटिकली तुमच्या फर्ममध्ये फर्मचं नाव आलं आहे, पिनकोडमध्ये पिनकोड आला आहे, पत्त्यामध्ये पत्ता आला आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे की बिझनेस टाईप फक्त तुमचा सिलेक्ट करायचा आहे काय असेल तो. त्यानंतर त्या तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि एरिया सिलेक्ट करायचं आहे. बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर खाली जे कॉन्टॅक्ट डिटेल आहेत त्यामध्ये कमीत कमी एका व्यक्तीचं तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल द्यायचे आहेत आणि जास्तीत जास्त तुम्ही 3 व्यक्तींचे देऊ शकता. लँडलाईन नंबर, घरचा दुकानचा मेल ID आणि वेबसाईट एवढं तुम्ही यामध्ये देऊन सेम चेक करा.
व्यक्तीचं नाव टाकलेलं नाही आपण. या इथं मी व्यक्तीचं नाव टाकलं, मोबाईल नंबर दिला, चेकला क्लिक केलं. तुम्ही या इथे पाहू शकता की फर्मचं नाव आलं आहे, लिगल नाव आलं आहे, बाकी सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्ही चेक करून घ्यायच्यात. आता कधी कधी काय होतं की ज्यावेळेस तुम्ही GST नंबर एंटर करता आणि ॲड्रेस देता, तर तुमचा काही वेळेस GST नंबर वेगळ्या ॲड्रेसवर रजिस्टर असेल आणि तुमचं ॲक्च्युअल जे शॉप आहे ते दुसरीकडे असेल. तर त्याकरता बदललेला पत्ता जो आहे त्यामध्ये तुमचं ॲक्च्युअल जे शॉप ज्या ठिकाणी आहे तो पत्ता टाकण्याकरता ऑप्शन दिलेला आहे आणि वरच्या पत्त्यामध्ये GST रजिस्टर जो ॲड्रेस आहे त्याचा पत्ता ॲटोमॅटिक त्या ठिकाणी येणार आहे. तर तो जो बदललेला पत्ता आहे त्याचा या ठिकाणी ज्याच्याकडे GST नंबर आहे पण पत्ता वेगवेगळा आहे त्याकरता त्याचा उपयोग होणार आहे. हे सगळं झाल्यानंतर मला जर वाटलं की मी बदललेला पत्ता टाकायचा विसरलो आहे, मी एडिटला क्लिक केलं, परत इथं येऊन बदललेला पत्ता इथे एंटर करू शकतो. आणि जर सेम पत्ता असेल तर बदललेल्या पत्त्यामध्ये काहीच टाकायचं नाही. तुम्हाला चेक करून मी सेव्ह या बटनाला क्लिक केलं. या पद्धतीने माझं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर हा जो तुम्हाला मेसेज येणार आहे हे तुमचं कन्फर्मेशन आहे की तुम्ही जी दिलेली माहिती आहे ती प्रॉपर सॉफ्टवेअरमध्ये अपलोड झालेली आहे. धन्यवाद. यामध्ये जर काही कोणाला अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.